आता या भागात आपण उत्स्फूर्तता आणि निर्धार ह्यातनं कर्ष निर्माण होतो आणि हा कर्ष निर्माण करायला निवाडा कारणीभूत ठरतो इथपर्यंत आपण पाहिलं. आणि स्वीकारामुळे हा कर्ष कमी करता येतो हेही आपण पाहिलं. आता ह्याच्यातला सगळ्यात ज्याचा अभ्यास नीट करावा लागेल असा जो पैलू आहे किंवा असा जो याचं अंग आहे ते निवाडा हेच आहे. कारण उत्स्फूर्तता असो, निर्धार असो किंवा स्वीकार असो, त्याचं समर्थन करायला लागत नाही. कारण एकदा निर्धार शक्ती निवाड्याने चालू केली की मग त्याचं पुढं समर्थन करायला लागत नाही. उत्स्फूर्तपणे जे होतं त्याचं पुढं समर्थन करायला लागत नाही. तसंच स्वीकाराचं आहे. पण निवाडा जो आपण देतो त्या निवाड्यासाठी समर्थनं लागतात की मी संपावर का गेलो, आम्ही संपावर का गेलो, कारण हा अन्याय होत होता आणि दुसरा काही इलाज नव्हता, त्याच्यामुळे संपावर जाणं हे बरोबरच होतं. असं आता ह्याच्यामध्ये हे जजमेंटचं जस्टिफिकेशन आहे, समर्थन आहे. समर्थन किंवा धिक्कारसुद्धा म्हणजे निगेटिव्ह समर्थन. म्हणजे एखादी गोष्ट का योग्य नव्हती, का ती चूक आहे आणि म्हणून ती टाळायला हवी याच्या पुढे, किंवा जी केली गेली त्याचा निषेध करतो, हे जे काय असतं तर तेही समर्थनाचंच एक दुसरं अंग आहे, निगेटिव्ह बाजूने अंग आहे. परंतु समर्थन किंवा धिक्कार हा निवाड्या मागून येतोच. आता किती जणांना तो शब्दबद्ध करता येईल किंवा त्याची मांडणी करता येईल हे सांगता येणार नाही. परंतु सुप्तपणे आपल्या मनामध्ये निर्णय समर्थन येत असतात. म्हणजे आता काय करणार राव, त्या दिवशी फार वैतागलो होतो, त्याच्यामुळे म्हणलं 2 पेग घाणावेतच. आता हे समर्थन आलं. समर्थन, त्यामुळे समर्थन हे निवाड्याला धरून येतच. ही माणसाची एक खास प्रवृत्ती आहे. कारण इतर कुठलेही प्राणी चुकीच्या गोष्टी करून नुकसान करून घेतात, बरोबर गोष्टी करून फायदा करून घेतात, पण समर्थन द्यायला जात नाहीत. कारण समर्थन किंवा धिक्कार करण्याची भाषा हीच त्यांच्याकडे नसते. ते शिकतात, त्यातनं काय शिकायचं ते शिकतात, परंतु ते त्यांना मांडता येत नाही. पण माणसाचं शिकणं किंवा माणसाचं पुढचा विचार करणं हे कशातनं निघतं तर जे तो निवाड्या देत असतो त्याची समर्थनं तो शोधत असतो. आता ही लंगडी समर्थनं असू शकतात किंवा खोटी असू शकतात. त्याच्यामुळे समर्थन लागतं, पण बरोबर समर्थन सापडतंच असा याचा अर्थ नाही. बरं, समर्थन कुठनं शोधतो माणूस, तर अतिशय महत्त्वाच्या घटकाकडे आपण येतो, ते म्हणजे आपल्या धारणा. धारणांमध्ये तथ्य काय आहेत याविषयीच्या धारणा असतात, नियम काय आहेत याविषयीच्या धारणा असतात, चांगलं काय वाईट काय, सुंदर काय असुंदर काय, न्याय काय अन्याय काय, अशा सगळ्याच्या विषयी आपण धारणा साठवलेल्या असतात. कारण आपण जे काय आधी जगलेलो असतो आणि त्याच्यातनं जे काय धडे घेतलेले असतात, किंवा कदाचित आपण धडे न घेऊन सुद्धा आपल्यावर कुठल्या वक्त्याचा प्रभाव पडला असला तर त्याच्या धारणा या खऱ्यात त्याच्या असतात, परंतु तो इम्प्रेशन मारून आपल्यामध्ये त्या धारणा घुसवू शकतो. त्याच्यामुळे एखादी धारणा ही स्वतः विचार करून कमावलेली असेल असं नाही. किंबहुना बऱ्याचशा धारणा रेडीमेड मिळतात आणि त्या रेडीमेड मिळतात आणि त्यामुळेच त्यांच्यात काय घोळ लपलेले आहेत हे माहिती नसतं. म्हणजे त्याच्यात शिरल्याशिवाय ते कळत नाही. धारणा गृहीत धरल्या जातात आणि धारणा म्हणजे मतं, आणि मत हे फक्त तथ्याविषयी नाही, ते मूल्याविषयी असू शकतं,
ते ब्रीदाविषयी असू शकतं. म्हणजे ब्रीद ह्याचं उदाहरण एक द्यायचं झालं तर युधिष्ठिराने म्हणे असं ब्रीद केलं होतं, अशी प्रतिज्ञा केली होती की निमंत्रण आलं की मी जाणारच. मग कशाचं निमंत्रण आलं ह्याच्याशी संबंध नाही, आणि म्हणून तो ज्योताला गेला, एकदा नाही दोनदा गेला. हां, आता ही जी धारणा आहे की निमंत्रण आलं की मी गेलंच पाहिजे, ही सपशेल चुकीची धारणा आहे. आणि त्याच्यामुळे काय दुष्परिणाम झाले ह्याच्यावर सगळं पुढचं महाभारत आहे. परंतु त्याचं ब्रीद होतं. आता हे ब्रीदवाक्य अनेक ठिकाणी आपण पाहतो. हाती घ्याल ते तडीच न्या, एकी हेच बळ, अशी जी काय म्हणींसारखी येतात ती ब्रीद असतात. आणि ती ब्रीद पण आपल्या धारणांमध्ये असतात. आणि नियम म्हणजे ह्याच्यामध्ये तथ्य म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे. एखादी बातमी ॲब्सोल्युटली चुकीची असू शकते, खरी नसू शकते, पण ती खरी आहे असं झालं तर ते तथ्य. मूल्य, ब्रीद, त्याच्यानंतर काय नियम आपण पाळले पाहिजेत, कायद्याच्यामुळे असेल किंवा नैतिकतेमुळे असेल, आपण काय नियम पाळले पाहिजेत मुद्दाम, म्हणजे नियम पाळणं आणि मोडणं या अर्थाने जे नियम असतात त्या नियमांना नीतिनियम म्हणतात. हे आपल्या धारणांमध्ये असतात. म्हणजे खोटं कधी बोलू नये, शिवी कोणा देऊ नये इथपासून सुरू होऊन अनेक प्रकारचे नीतिनियम आपल्याकडे असतात. आता ते नीतिनियम बरोबर असतात किंवा चूक असतात याविषयी मी आत्ता काहीच बोलत नाही, पण ते काहीतरी असतात. उदाहरणार्थ गुन्हेगारांमध्ये फार एकमेकावर विश्वास फार असतो, कारण तिथे विश्वासावरच चालतं. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचे पण नीतिनियम असतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे नीतिनियम म्हणजे चांगले असं मला म्हणायचं नाही आहे. कित्येक काळामध्ये अनेक नीतिनियम हे वाईट नीतिनियम होते आणि त्याच्याविरुद्ध बंड करावी लागलेली आहेत. आणि दुसऱ्या प्रकारचे नियम म्हणजे गतिनियम, ज्याला आपण आडाखे म्हणू, अंदाज म्हणू. अंदाज की काय केलं की काय होईल, काय केलं की काय होईल ह्याचे जे अंदाज असतात त्याला आपण गतिनियम म्हणू. आणि विज्ञान हे काय करत असतं तर ते गतिनियम शोधून करत असतं. आणि नीतिशास्त्र आणि कायदा काय करत असतो तर नीतिनियम बनवत असतो. ते बदलता येतात, पाळता येतात, मोडता येतात, कारण ते आपण निर्माण केलेले आहेत. पण गतिनियम हे काय घडते यातनं दिसतात. उदाहरणार्थ एखाद्याला नाईट वॉचमन म्हणून पाठवलं कॅप्टनने. आता नाईट वॉचमन हा शब्द क्रिकेटच्या नियमात कुठेच नाही आहे, पण थोडक्या बॉलसाठी एखादी चांगली विकेट पडायला नको म्हणून एखाद्या खालच्या बॅट्समनला वर पाठवतो तो, ह्याला नाईट वॉचमन हा शब्द आहे. आता हा क्रिकेटचा नियम नाही आहे, म्हणजे क्रिकेटचा विधिनियम नाही आहे, तर कॅप्टनने बसवलेला आडाखा आहे. आणि या अर्थाने हा गतिनियम आहे की हे नाईट वॉचमन पाठवलेला बरा. पिंच हिटर म्हणजे जो आऊट झाला तरी चालेल पण त्याने ठोकाठोकच करायचे अशी सूचना देऊन पाठवलेला. आता हे क्रिकेटच्या विधिनियमांमध्ये कुठेही नाही आहे, पण निर्णया कॅप्टन्सनी निर्णया मॅचेसच्या अनुभवावरनं जे आडाखे बसवलेले असतात की काय केलं की काय होईल त्याला आपण गतिनियम म्हणू शकतो. आणि ह्याच्यात न्यूटनचे नियम, आईन्स्टाईनचे नियम, विज्ञानातले असे सगळे नियम असतात ते गतिनियम असतात, ते नीतिनियम नसतात. ते पाळताही येत नाहीत, मोडताही येत नाहीत, ते असतात. म्हणजे तसंच घडत असतं. त्याच्यामुळे त्याचा उपयोग फक्त प्रेडिक्ट करणं काय होईल हे आणि काय हवं आहे ते होण्यासाठी काय करावं लागेल हे शोधणं एवढ्यासाठी असतो. चांगल्या वाईटाचा तिथे संबंध नसतो, चांगल्या वाईटाचा तिथे संबंध नसतो. त्यामुळे हे आडाखे असतात, नीतिनियम असतात, ब्रीद असतात, मूल्य असतात, तथ्य असतात. एवढ्या सगळ्या धारणा आणि तथ्य हे फार साधं वाटतं, पण अशा प्रकारच्या धारणा असतात की सगळे सरदारजी मठ्ठ असतात, सगळे ब्राह्मण हलकट असतात,
सगळे मुसलमान जिहादी असतात, अशा प्रकारचे सुद्धा जनरलायझेशन्स म्हणजे मोठी विधानं हां की ज्याच्यामध्ये आपण एक केस सुद्धा पाहिलेली नसते किंवा एखादी पाहिलेली असते, त्याच्यावरून मोठं जनरलायझेशन पण केलेलं असतं. म्हणजे तथ्य म्हणजे छोटं तथ्य असेल असं नाही, मोठी जनरलायझेशन सामान्य विधानं सुद्धा त्यात येतात. पर्टिक्युलर विधानं येतातच, पण सामान्य विधानं सुद्धा येतात आणि ती सामान्य विधानं चक्क चुकीची असू शकतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी या बरोबर आहेत का चुकीच्या आहेत हां यासाठी वेगळा अभ्यास करावा लागतो. म्हणजे नीतिशास्त्र, गतिशास्त्र किंवा एखादं तथ्य आहे की नाही हे हुडकून काढण्यासाठी किती निरीक्षणं घ्यायची, कशी निरीक्षणं घ्यायची, या सगळ्याचं शास्त्र ह्याच्यामध्ये चिकित्सकपणे उतरावं लागतं. परंतु ते उतरण्याचा वेळ आपल्या निवाडा शक्तीला तेवढी घाई इतकी झालेली असते निवाडा देण्याची की ती या धारणांमधनं सोयीस्कर धारणा उपसून काढते. म्हणजे भात्यातनं बाण उपसून काढावा तसं आत्ता मी जो निवाडा दिला आहे तो का बरोबर आहे याचं सोयीस्कर समर्थन मी धारणांमधनं मिळवतो आणि मग ती धारणा बरोबर होती असं धरून मी पुढे जातो. आता याच्यातनं काय प्रॉब्लेम होतात हे आपण समजून घेऊ. धारणा या एक तर खोट्या असू शकतात, चुकीच्या असू शकतात, दुराग्रह असू शकतात. म्हणजे त्या अगदीच खोट्या नसल्या तरी दरवेळेला तसंच असणार असं धरून चालणं याला दुराग्रह म्हणतात. प्रेज्युडिस, दुराग्रह असतात. एकमेकीशी विसंगत असतात. विसंगत हे फार महत्त्वाचा शब्द आहे. धारणा या एकमेकीशी विसंगत असतात आणि एक धारणा आपण समर्थनासाठी वापरली तर तिच्याशी विसंगत असणारी दुसरी धारणा हे आपण जरी मानलेली असली तरी ते त्यावेळेला दुर्लक्षित करतो. म्हणजे धारणांमध्ये विसंगती आहे आपल्या याची जाणीव सुद्धा आपल्याला नसू शकते आणि आपण सटासट निवाडे देत जात असू शकतो. पण ज्याला खरोखर विचार करायचा आहे त्याला धारणा या चुकीच्या आहेत का, त्या दुराग्रह आहेत का, त्या एकमेकाशी विसंगत आहेत का, हे सगळं बघायला पाहिजे आणि याला चिकित्सकपणा म्हणायचे. चिकित्सकपणा, क्रिटिकल फॅकल्टी. म्हणजे मी मगाशी 4 फॅकल्ट्या दाखवल्या. चिकित्सकता ही फार महत्त्वाची फॅकल्टी आहे. उत्स्फूर्तता, निर्धार, निवाडा, स्वीकार ह्या सगळ्यांना चिकित्सकता पाहिजे. म्हणजे आपण आपलं धरून चाललोय पण ते बरोबर आहे का खरोखर हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जात नाही. किंवा काही लोक असेही असतात, हे खरं कशावरून, ते खरं कशावरून, पण असं नसेलच तसं नसेलच, म्हणजे त्यांना संशयात्मा म्हणतात. रॅडिकल स्केप्टिसिझम. ते कुठल्याच धारणेला धरून बसू शकत नाहीत. सगळ्याच धारणा या अविश्वासार्हच ते मानतात. तसं करूनही जगणं बरोबर नाही. आणि त्यामुळे चिकित्सकपणा पाहिजे, पण चिकित्सकपणा पाहिजे ह्याचा अर्थ संशयवाद, संशयात्मा विनश्यती असं व्हायला नको, पण चिकित्सकपणा नक्कीच पाहिजे. आता चिकित्सा केल्यावर आपल्याला 2 गोष्टी करता येतात. एक म्हणजे चूक कळते पण कबूल केली जात नाही, याला खोटेपणा म्हणतात. म्हणजे एखादा माणूस चालू आहे किंवा खोटा आहे, चॅप्टर आहे, याचा अर्थ काय की त्याचं त्याला कळत असलं की हे चुकतंय तरी तो ते कबूल नाही करणार. त्याला माहिती आहे, म्हणजे त्याला कळलेलं नाही अशातला भाग नाही, तो कबूल नाही करणार. आणि ह्याला खोटेपणा म्हणतो आपण इतरांशी. मला क्लिअर आहे की मी माझ्या एका वाईट हेतूसाठी हे करतोय, हे मला क्लिअर आहे, पण इतरांना सांगताना मी चांगला हेतू सांगतो आणि माझा वाईट हेतू माझ्यापाशीच ठेवतो. तर हा निर्लज्जपणा किंवा खोटेपणा तद्दन असं याला म्हणता येईल.
हा एक प्रॉब्लेम आहेच, असे खूप लोक असतात. पण दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो त्याहून भयंकर आहे. तो असा की तो स्वतःला फसवतो. म्हणजे तो तिची जी चूक आहे ती चूक अशा तऱ्हेने झाकतो की ती त्यालाच चूक वाटणार नाही. म्हणून चूक कळू न देणे, स्वतःला कळू न देणे, ही जी गोष्ट आहे ही फार मोजलेली आहे. आणि हिला प्रसिद्ध, म्हणजे हिला एक प्रसिद्ध दुर्गुण, खूप प्रसिद्ध असा दुर्गुण आहे. म्हणजे मी चिकित्सकेचा उलटा असा म्हणूनच त्याला लिहितो इथे. तो म्हणजे दंभ, ढोंगीपणा. दंभ म्हणजे डायरेक्ट खोटेपणा नसतो. त्यालाच असं वाटत असतं की आपण ह्या समर्थनासाठी हे करतोय, हां, पण ते खरं नसतं. आणि त्याचं मन ज्या वेळेला त्याच्या निर्धार शक्तीला नको तिथे जागृत करते आणि त्याचा निवाडा वळवते, हां, त्यावेळेला त्याची कुठली प्रेरणा होती याच्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं. किंवा तो असं म्हणू की तो स्वतःलाच अपारदर्शक असतो आणि आतल्या आत नकळत त्यांनी तो खोटेपणा केलेला असतो. पण तो खोटेपणा स्वतःला माहीत नसतो आणि ह्याला दंभ किंवा ढोंग असं म्हणतात. म्हणजे खरं हा एक ढोंगी बुवा आहे असं आपण म्हणतो, तेव्हा तो खोटारडा आहे असंच म्हणायला पाहिजे. दंभ हे स्वतःशी पण असतो आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण दंभामुळे मिसलीड होतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपलं बरोबर चाललंय पण ते नसतं. आणि त्यामुळे दंभ ओळखायचा असेल तर आपल्या मनामध्ये ज्यावेळेला प्रक्रिया घडली निर्णय घेण्याची, त्यावेळेला आपल्या कोणत्या प्रेरणा ढुसण्यात येत होत्या तिला, याच्याकडे लक्ष पाहिजे. पण आपलं इतकं वेगाने निवाडे देणं चालू असतं आणि आपण इतके निष्काळजी असतो की आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करत असतो. त्या चुका लक्षातच आलेल्या नसतात. आणि अशा तऱ्हेने आपलं दंभ असतो. आणि दंभ हा घातक आहे, यात काही प्रश्नच नाही. म्हणजे कर्ष हा आपण मागच्या भागामध्ये प्रश्न घेतला होता, स्ट्रेस. आणि हिपोक्रेसी म्हणजे दंभ हा या भागातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कर्ष कमी कसा करायचा आणि कर्ष ॲप्रोप्रिएट, कर्ष उचित मात्रेत कसा राखायचा, ह्या शिक्षणाला भावनिक शिक्षण म्हणता येईल आणि भावनिक सुधारणा म्हणता येईल. दंभ कसा ओळखायचा किंवा खोटेपणा कसा ओळखायचा, ह्या शिक्षणाला वैचारिक भ्रष्टाचार थांबवणे असं म्हणता येईल. म्हणजे भावनिक गोची जी कर्ष ही आहे आणि वैचारिक गोची जी दंभ ही आहे, तर या दोन्हीवरती कार्य केलं तर आपलं मानसिक शिक्षण पूर्ण होणार असतं. पूर्ण म्हणजे परिपूर्ण नव्हे, आत्ता आहे त्याच्यापेक्षा चांगलं. परिपूर्ण काहीच नसतं. हे म्हणजे तुम्ही म्हणाल की या सगळ्या गुंततनं काही सुटका नाही आहे का, तर माझ्या मते नाही आहे. कोणाच्या मते असेल तर त्यांना विचारा, पण माझ्या मते नाही आहे. माझ्या मते ही तारेवरची कसरत सतत करत राहावी लागणार आहे आणि ती करण्याची हिंमत धरली पाहिजे आणि तेवढी चिकित्सकता सतत आणली पाहिजे. पण चिकित्सकता करायला मुळामध्ये ज्याला आत्मनिरीक्षण म्हणता येईल किंवा आत्मपरीक्षण म्हणता येईल ते करावं लागतं आणि त्याची सवय कमी असते. आणि मग त्यासाठी पुढचा भाग येतो की आपल्या मनात जे घडून गेलं याचं आपण स्वतःलाच निवेदन देत असतो. निवेदन, हल्ली नॅरेटिव्ह हा एक शब्द फार प्रसिद्ध झालेला आहे. ते नॅरेटिव्ह म्हणजे निवेदन, की मी हकीकत स्वतःलाच सांगितली की त्यावेळेला माझ्या मनात असं झालं तसं झालं तसं झालं म्हणून मी हा निर्णय घेतला. हे झालं निवेदन त्याच्याविषयीचं. तर हे निवेदन नीट निरीक्षणच केलेलं नसलं
मुळामध्ये आत्मनिरीक्षणच नीट नसलं, निरीक्षण म्हणजे काय चाललंय, आणि आत्मपरीक्षण म्हणजे ते बरोबर आहे का वाईट चुकीचं आहे, ते बरोबर आहे का चुकीचं आहे, हे जर केलं नाही तर आपण चिकित्सक कसे राहणार, आणि मग आपण चुकीच्या धारणा, विसंगत धारणा या सगळ्या घेऊन जगत राहू, आणि मग त्याच्यामुळे आपण अनेक वाईट गोष्टी करत राहू. हां, त्यामुळे आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे हे सगळेजण सांगतात. पण त्याच्यामध्ये पुढला महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला क्रिकेट हे केव्हा नीट कळलं, म्हणजे माझं तरी सांगतो, जेव्हा स्लो मोशनमध्ये बॉल दाखवायला लागले ना, त्यावेळेला मला स्विंग म्हणजे काय, ऑफ ब्रेक म्हणजे काय, लेग ब्रेक म्हणजे काय, गुड लेंथ म्हणजे काय, यॉर्कर म्हणजे काय, बाउन्सर म्हणजे काय, हां, हे सगळं कळायला लागलं. याचं कारण तो बॉल ज्या वेगाने जातो ॲक्च्युअली, त्या वेगाने जर दाखवली मॅच तर आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणजे बॅट्समनचं कौतुक ह्यासाठीच असतं की त्याला निर्णय घ्यायला फार कमी वेळ असतो. बॉलरच्या हाताची हालचाल, ते बॉल कुठे पडतो एवढं बघून पुढचा कुठला फटका मारायचा तो, म्हणजे ते त्याला इतकं बसलेलं असतं की तो उत्स्फूर्तपणे बरोबर करतो. आणि म्हणून खरा चॅम्पियन तो असतो की ज्याला विचारात पडावं लागत नाही, तो उत्स्फूर्तपणे बरोबर शॉट मारतो, म्हणून तो चॅम्पियन असतो. ही चांगली गोष्ट आहे. पण हे कधी आहे, खूप रियाज केलेला असला, खूप अभ्यास केलेला असला तर त्याच्यात निरीक्षण परीक्षण सगळं केलेलं असतं. अगदी क्रिकेटचे खेळाडूसुद्धा स्वतः कसे आऊट झालो ह्याची टेप पुन्हा पुन्हा वाजवून बघतात, आणि मग ते त्यातनं काही धडे घेतात, आणि मग त्यातनं ते अर्थात पुन्हा जमायलाही पाहिजे, तशी देणगी पाहिजे. त्यामुळे काहींना जमतं, काहींना जमत नाही, पण ते शिकत असतात. तर इथे मला महत्त्वाचा दृष्टांत जो दिलेला आहे मी, तो स्लो मोशन हा आहे. आपली मनक्रिया जिचं निवेदन द्यायला आपण निघालेलो आहोत, ती जर स्लो मोशनमध्ये पाहता आली तर आपल्याला त्याच्यातनं मिसआउट केलेले घटक पण दिसायला लागतात. आणि म्हणून स्लो मोशन कदाचित ॲक्च्युअल कृतीच्या वेळेला घाई असेल, त्यामुळे ते शक्य होणार नाही. परंतु आपण ज्या वेळेला पश्चात्तापाने म्हणा किंवा सुधारण्यासाठी म्हणा किंवा काय चुकलं याचा विचार करण्यासाठी म्हणा, आपण ज्याला पूर्वपरीक्षण म्हणतात, रेट्रोस्पेक्शन, पूर्वीचं काय याचं परीक्षण करतो, तेव्हा तरी ती मनात घडलेली क्रिया ही विलंबित लयीमध्ये बघता आली पाहिजे. म्हणजे त्याच्यातले गाळलेले शब्द जे असतात आपले, हां, की ते तिथे डोकवत असतात, पण आपल्या नजरेतनं ते सुटलेले असतात, तेही दिसायला लागतात. आणि स्लो मोशनमध्ये आणलं की आपल्या मनाची क्रिया जास्त नेमकी बघता येते. या सगळ्याचा योग, ध्यान, प्राणायाम या सगळ्याशी संबंध आहे. श्वासोच्छ्वास करणं ही चांगलीच क्रिया आहे, त्याच्यात उत्स्फूर्तता असतेच. म्हणजे श्वासोच्छ्वास करण्याला कोणाला त्रास वाटायचं कारण नाही, हां, पण त्याच्याकडे लक्षही द्यायचं कारण नसतं, तो आपोआप होतच असतो. जी गोष्ट आपोआप होतीच आहे ती जर लक्ष देऊन केली तर दोन गोष्टी होतात. इतर विषय बाजूला राहतात. नाही, फार विषयांची गर्दी झाली तरी घोळ होतो. म्हणजे श्वासावर केंद्रित केलं तर इतर विषय बाजूला राहतात. आणि दुसरं, तो येतो कसा, जातो कसा हे बघताना आपण स्लो मोशननी बघण्याची सवय करतो. आणि ही जी स्लो मोशननी बघण्याची सवय आहे, ही ज्याला जमलेली आहे तो चांगल्या तऱ्हेने आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करू शकतो. आणि ह्याच्यासाठी म्हणजे नुसती एकाग्रता वाढवणं वगैरे ह्या काय क्षमतांचा भाग आहे. एकाग्रता किंवा आपल्या क्षमता वाढवणं तो क्षमतांचा भाग आहे. पण हा सगळा मानसिक शिक्षणाचा म्हणून जो भाग आहे, त्या मानसिक शिक्षणाच्या भागामध्ये
ध्यानाचा संबंध कुठे येतो? मी ध्यान हे वेगळं घेणार आहे, परंतु त्याचा संबंध कुठे येतो तर स्लो मोशनमध्ये बघता येणं इथे येतो. आणि एकदा स्लो मोशनमध्ये बघता आलो की कुठली चुकीची धारणा होती, कुठल्या धारणा विसंगत होत्या, मग सुसंगत करण्यासाठी काय करावं लागेल, मग ते सुसंगत केल्यावर काय दुरुस्ती करावी लागेल, हे सगळं सुचतं आणि प्रगती होते. म्हणजे शेवटी मानसिक शिक्षण हा एक वेगळा कोर्स नाही आहे किंवा ते असं कुठल्याच कॉलेजात दिलं जात नाही. मानसशास्त्र म्हणून जे शिकवतात त्याविषयी मी आत्ता काही बोलत नाही, पण मानसिक शिक्षण मी ज्याला म्हणतोय तर ते चालू असतं, पण ते जास्त जागरूकपणे आणि जास्त सहेतुकपणे करणं. यासाठी कोणत्या संकल्पना आपल्याला आवश्यक आहेत तर कर्ष कमी करायचा आहे, नंबर 1. दंभ कमी करायचा आहे. दंभ कमी करण्यासाठी वैचारिक सुसंगती पाहिजे. कर्ष कमी तेव्हाच होतो जेव्हा भावनिक सुसंगती असते. त्यामुळे भावनिक आरोग्य आणि वैचारिक आरोग्य, म्हणजे वैचारिक आरोग्य हा शब्द नवीन आहे, लक्षात घ्या, कारण हल्ली ते फार बिघडलेलं आहे. म्हणून मला मुद्दाम ते सांगावं लागतंय. भावनिक आरोग्य आणि वैचारिक आरोग्य. भावनिक आरोग्य कर्ष मॅनेज करण्यात नव्हतं, वैचारिक आरोग्य दंभ मॅनेज करण्यात नव्हतं किंवा दंभ उघडकीला आणण्यात होतं. आणि त्यामुळे मगाचे जे 4 पैलू होते, उत्स्फूर्तता, निर्धार, निवाडा आणि स्वीकार, ह्या 4 पैलूंच्या बाबतीमध्ये आपण धारणा काय बाळगतो, त्यात काय विसंगती असतात, आपण निवेदन काय देतो, ते निवेदन खरं असतं का, हे साठी आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण. आणि यासाठी स्लो मोशनमध्ये जाणं. म्हणजेच एका अर्थाने कॅमेरा हा फास्ट लावतात. स्लो मोशन जेव्हा शूटिंग घेतात ना त्याला कॅमेरा जास्त फास्ट लावतात, म्हणून ते स्लो मोशनमध्ये पिक्चराइज होतं. इथे अवधान म्हणजे लक्ष देणं हे जास्त जागरूक करायचं आहे. आपलं लक्ष होतं का, आणि बऱ्याचदा जे निसटून जातं आणि आपण तिकडे बघतच नाही, तर त्याच्याकरता लक्ष देणं, स्वतःवर लक्ष देणं. आणि स्वतःवर लक्ष देणं म्हणजे मी पोलिसासारखं म्हणत नाही आहे, भान असणं. भान असणं की जे बेभान या शब्दात व्यक्त होतं त्याच्या उलटं. तर हे भान सतत राहणं, याच्याकरता आपलं अवधान अतिशय चपळ आणि शार्प व्हायला लागतं. आणि ते जर झालं तर स्लो मोशनमध्ये प्रक्रिया बघता येतात आणि दंभ पकडता येतात, कर्ष का वाढतोय हे पकडता येतं, आणि मग त्यांच्यामध्ये फाईन ट्युनिंग जे करायला पाहिजे ते करता येतं. आणि ही एक अखंड प्रक्रिया आहे, ही आपण करत असतोच, पण तिच्याकडे शास्त्रीयरित्या कसं बघायचं यासाठी मी ही मांडणी केली. धन्यवाद.